एका तरुणाचा मृत्यू, पण त्यानंतर संपूर्ण शहर रस्त्यावर उतरलं. 24 तास उलटले, मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियाचा नकार. पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या, निषेध मोर्चा आणि एकच मागणी, आधी गुन्हा दाखल करा. धुळे जिल्ह्यातील शिरपूरचा संदीप गिरासे, टेक्स्टाईल कंपनीत काम करणारा हा तरुण सोशल मीडियावर व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर त्याने तापी नदीत उडी घेत आत्महत्या केली. कंपनीकडून होत असलेल्या मानसिक त्रासातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर येत आहे. हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापूर्वी त्यांनी यात काही व्यक्तींचं नाव देखील घेतलं आहे. माझ्यावरती मी आत्महत्या करतोय आणि त्या आत्महत्यामागे 5 जण कारण आहे. त्याच्यात संगीता पावरा, आशा पावरा, कंपनीमधला सुपरवायझर सूरज टेक्निशियन आणि हरेंदर त्याचा भाऊ. कारण की कंपनीत बाहेरच्या लोकांना वाचवू शकता, ज्यांनी कंपनीत मॅटर केलं त्यांना वाचवू शकता आपले महाराष्ट्रवाले, तर महाराष्ट्राच्या मुलाला का वाचवू शकत नाही? माझ्यावर एवढा अन्याय झाला. संदीप गिरासे या तरुणाला न्याय मिळावा आणि आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या कंपनी मालकासह इतर 4 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा यासाठी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिरपूर पोलीस ठाण्यासमोरच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. तसेच गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा देखील गावकऱ्यांनी घेतला. शिरपूर तालुक्यामध्ये 12 जुलैला आमच्या शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर गावातील संदीप राजपूत नावाचा आमचा भाऊ बेपत्ता झाला होता. आज सकाळी त्यांची 9:30 वाजेला डेड बॉडी तापी नदीच्या पात्रात सापडली आणि 3 दिवसाआधीच त्यांनी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलेल्या 5 प्रमुख लोकांचे नाव घेतले होते. त्या 5 प्रमुख लोकांवरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज शिरपूर तालुक्यातील कानाकोपऱ्यातील माता भगिनी, बंधू भगिनी सर्व लोक इथे उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सगळे लोक इथे असताना पोलीस प्रशासनाला फक्त एवढी विनंती होती की हा जो आमचा मयत भाऊ आहे याने जो व्हिडिओ बनवला की त्याला ज्या लोकांनी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं त्याच्यावरती साधा तुम्ही त्या 5 लोकांवरती गुन्हा दाखल करा. परंतु सकाळी 11 वाजेपासून इथं माता भगिनी, त्या मयत भाऊची आई, बहीण आणि त्याचे भाऊ सगळे लोक इथे बसलेले आहेत. परंतु अजून देखील या प्रशासनाला साधा गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल करण्यात आले नाही. हे जे समोर तुम्ही आमचा हा भाऊ बघताय, ही अशी अवस्था या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस शासनाची, पोलीस दलाची आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची झालेली की फक्त राजकीय भावनापोटी त्यांचे जे राजकीय चमचे, चेले चपाटे असतात त्यांच्यासाठी फक्त गुन्ह्याची टॅक्टिस वेगळी असते. परंतु सामान्य माणूस जेव्हा जीव देतो तो कोणामुळे जीव देतो? त्या 5 लोकांचे नाव घेतो. पण त्या 5 लोकांवरती जर का साधा गुन्हा एक शिरपूर शहर पोलीस स्टेशन करू शकत नसतील तर ही प्रतिमा शिरपूरचीच नाही तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांची देखील प्रतिमा घालवणारी घटना आहे. तर दुसऱ्या बाजूला आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठी संदीप गिरासे यांच्या आईने तब्बल 12 तासापासून पोलीस ठाण्याबाहेरच उपोषण सुरू केलं. 24 तास उलटूनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल न झाल्याने या घटनेचा इतका संताप होता की शेकडो शिरपूरकरांनी प्रतिकात्मक तिरडी घेऊन पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील दिली. या तिरडी मोर्चात शेकडो शिरपूरकरांनी सहभाग घेत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. त्यानंतर लोकांचा हा रोष पाहता पोलिसांना देखील या घटनेची गंभीर दखल घ्यावी लागली. त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी मोर्चाच्या ठिकाणी भेट देत आंदोलकांशी संवाद साधत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यांच्या आत्महत्येप्रकरणी समस्त राजपूत समाजाकडून मिळालेले निवेदन पोलीस प्रशासनाला मिळालेले आहे. त्या निवेदनावर निश्चितच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मी कालपासनं पोलीस प्रशासनाची जी भूमिका आहे ती याच्यापूर्वीही निक्षून सांगितलेली आहे व ठामपणे सांगितलेली आहे. आम्ही याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करणार आहोत. मी हे समजून सांगण्यासाठी आपल्याकडनं आलेले जे 2 वकील बांधव होतो त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे. जे मला वाटतं रात्री होते, रात्री बरेच मी 3, 3:30, 4पर्यंत आपण इथे कन्व्हर्सेशन झालेलं आहे. प्रत्येक जे डेलिगेशन आलेलं आहे, भेटलेलं आहे, मी त्यांच्या प्रत्येकाला वेळ दिलेला आहे. याच्याबाबत कुणाला कोणीही सांगणार नाही का आम्ही वेळ दिला नाही किंवा काही नाही. त्यांच्या प्रत्येक मागण्या आम्ही समजून घेतल्या, प्रत्येक मागणीला मी प्रत्युत्तर दिलेलं आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय. मात्र या घटनेत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट समोर आला आहे. संदीप गिरासे यांच्या विरोधात 2 महिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यात त्यांचं म्हणणं आहे की संदीप गिरासे यांनी जबरदस्तीने लग्न करण्यासाठी आम्हाला मानसिक त्रास दिला आणि लग्नास नकार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी देत आमच्यावर दबाव टाकल्याचं त्यांनी या व्हिडिओमधून सांगितलं आहे. माझं म्हणणं आहे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ना, गुन्हा दाखल केला म्हणून तर आत्महत्या केला. तो जर निर्दोष राहिला तर तो समोरासमोर येऊन बोलला असता. तो गुन्हेगार आहे, तो त्याच्या हिशोबाने स्वतःनेच सजा घेऊन घेतलेली आहे. पण उलटा गुन्हा आमच्यावरती दाखल करायचं मागणी करत आहे. हे पब्लिसिटी करणाऱ्यांना काहीतरी शिक द्यावी. उगाच मेटर कुठं करता येते, बदनाम करण्याच्या मागे लागले होते आणि पूर्ण करूनच दिलं. एवढीच आदिवासी बांधवांना विनंती आहे, आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. आम्ही गुन्हेगार नाही, आम्ही कंटाळून गेलो होतो त्याच्याकडनं. तो लई टॉर्चर करायचा. आदिवासी असे राहतात, आदिवासी तसे राहतात, आदिवासींना सगळं चालतं म्हणून सांगतो. तर आदिवासींना समजून काय ठेवलेलं आहे. आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. तर संदीप राजपूत 8 वाजता आला तर रात्री 9 तारखेला येऊन काही माही बोलत होता. मला असं करायचंय, मला तसं करायचंय, मुलं बाळवाली. मी सांगितलं त्याला तरी तो ऐकायला तयार नाही होता. म्हणे मी मरून जाणार, तुझ्यावर येणार, असं तसं बोलत होता. मला पूर्ण सांगितलं तरी तो ऐकायला तयारच नाही होता. माझ्यासोबत तुला फिजिकल व्हावं लागेल, हे व्हावं लागेल, रेप करायची कोशिश करत होता. हात पकडून घेतला होता त्याने मला. म्हणजे माझी काही इज्जत नाही का? तो म्हणायला लागला आदिवासी मध्ये काही राहत नाही म्हणे, सगळ्यांचं चालतं म्हणे, 2 सोबत पण करता, 3 सोबत पण करता म्हणे. म्हणजे आदिवासीची इज्जत राहत नाही का? फक्त त्यांचीच इज्जत आहे का? आमची इज्जत नाही आहे. बस. या घडामोडीनंतर आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत शिरपूर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. दरम्यान पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या घटनेत पुढे काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.